Hello friends, this is Dr. Chandrakant. Your clinical nutritionist, dietitian and जनरल फिजिशियन. आपण बघूयात डायबिटीज मलायटस, म्हणजे ज्याला आपण कॉमनली शुगर किंवा डायबिटीज असे म्हणत असतो. डायबिटीज बघायचं झालं तर हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅटचं मेटाबॉलिझम अल्टर झालेलं असते. त्याचबरोबर हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे, म्हणजे आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे झालेला आजार आहे. त्याचबरोबर डायबिटीज हा एक नॉन कम्युनिकेबल आणि मॉडिफायबल डिसीज आहे, म्हणजे तो एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होत नाही, तर आणि लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे आपल्याला तो आजार कमी पण करता येतो. डायबिटीज हा जनरली पॅनक्रिया या अवयवाला त्यामध्ये असणाऱ्या बीटा सेल्स या पेशींद्वारे जे इन्सुलिन तयार होत असते ते व्यवस्थित तयार न झाल्यामुळे किंवा त्याची ऍक्शन व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला होत असतं. जगामध्ये बघायचं झालं तर मॅक्झिमम डेथ्स या डायबिटीजमुळे होत आहेत, किंवा वयाच्या लवकरच डेथ होण्याचं प्रमाण देखील डायबिटीजमुळे जास्त होत असते. आता डायबिटीजचे टाइप्स बघायचे झाले तर स्पेशली दोन प्रकारचे डायबिटीज असतात, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज हे स्पेशली लहान लेकरांमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याला म्हणतो आपण ज्युवेनाइल ऑनसेट डायबिटीज किंवा इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज. हे आपल्याला सडन ऑनसेट बघायला मिळते. लहान बाळांमध्ये ओव्हर ऍक्टिव्ह इम्युन सिस्टीममुळे किंवा हेरिडिटरी हे आपल्याला टाईप 1 डायबिटीज बघायला मिळते. टाईप 1 डायबिटीज जर अडल्ट मध्ये बघायला मिळाला तर त्याला म्हणतो आपण लॅटंट ऑटोइम्युन डायबिटीज ऑफ दी ऍडल्ट. त्यानंतर आहे टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज त्यालाच आपण ऍडल्ट ऑनसेट डायबिटीज म्हणतो किंवा इन्शुलिन नॉन डिपेंडेंट डायबिटीज म्हणतो. टाईप 2 डायबिटीज हा स्लो ऑनसेट वाला डिसीज आहे. तो आपल्याला एकदम असं बघायला मिळत नाही, हळूहळू त्याची प्रोग्रेस होत असते. टाईप 2 डायबिटीज बऱ्याच वेळेस डाएट कंट्रोल आणि वेट मॅनेजमेंटने आपण कमी करू शकतो. त्यानंतर आपण बघूयात इटिओलॉजी किंवा कॉजेस डायबिटीजसाठी. डायबिटीज होण्यासाठी हेरिडिटरी फॅक्टर अफेक्ट करत असतात, स्पेशली टाईप 1 डायबिटीज मध्ये. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल फॅक्टर, अनहेल्दी लाईफस्टाईल, त्यानंतर ॲब्डोमिनल फॅट, ओबेसिटी, अशा बऱ्याचशा गोष्टी, त्याचबरोबर इन्फेक्शन, स्ट्रेस, या सर्व गोष्टीमुळे आपल्याला डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढतात. आपण बघूया सिम्पटम्स काय काय असतात डायबिटीसचे. डायबिटीस मध्ये आपल्याला हायपरग्लायसिमिया म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं भेटते. त्याचबरोबर ग्लायकोसुरिया म्हणजे आपल्या लघवीतून आपल्याला शुगर गेलेली दिसते. त्याचबरोबर पॉलियुरिया आणि नॉक्च्युरिया म्हणजे लघवीचं प्रमाण वाढलेलं असते. त्याबरोबर पॉलिफेजिया आणि पॉलिडिप्सिया म्हणजे भरपूर तहान लागते आणि भरपूर भूक लागते, पण पेशंटचं वेट लॉस झालेलं असते. त्याचबरोबर डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, थकवा येणं, अशा बरेचसे सिम्पटम आपल्याला डायबिटीज मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर डायबिटीजचं डायग्नोसिस जर बघायचं झालं तर डायग्नोसिस मध्ये आपण सुरुवातीला करतो रॅन्डम ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखरेची चाचणी. त्यानंतर बघतो आपण युरिन. युरिन मध्ये युरिन शुगर आणि कीटोन बॉडीज म्हणजे लघवीतून जर साखरेचं प्रमाण जात असेल त्यावरून देखील आपण शुगर आहे असं आपण डायग्नोज करत असतो. त्यानंतर फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड शुगर करत असतो आपण, जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या 1.5 तासानंतर रक्तातील साखरेची तपासणी. कन्फर्मेशन साठी आपण HbA1c म्हणजेच ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन नावाची तपासणी पण करत असतो, जी आपल्याला पाठीमागील 3 महिन्याचे शुगरचे ऍव्हरेज सांगत असते. त्यानंतर ग्लुकोज टॉलरंट टेस्ट, त्याचबरोबर इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, अशा वेगवेगळ्या तपासण्या आपण ग्लुकोजच्या कन्फर्मेशनसाठी करत असतो. त्यानंतर बघूयात आपण व्हॉट इज न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर दी डायबेटिक्स पेशंट. न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट मध्ये बघायचं झालं तर सुरुवातीला बघूयात आपण एनर्जी. जे ऍडमिटेड पेशंट्स असतात त्यांना 25 किलो कॅलरीज पर केजी असं आपल्याला न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट द्यावी लागते. म्हणजे जर एखादा 60 किलोग्राम वजनाचा व्यक्ती असेल तर त्याला 25 किलो कॅलरी पर केजी म्हणजे 25 इंटू 60 बरोबर 25 बरोबर 1500 ग्रॅम किलो कॅलरीचं आपल्याला एनर्जी द्यावी लागते. जर
पेशंट्स हे सिडेंटरी वर्क करणारे असतील तर अशा पेशंटला आपल्याला 20 to 25 किलो कॅलरीज, म्हणजे जे ओबेस किंवा ओव्हरवेट आहेत अशा पेशंट्सला. त्याचबरोबर जे नॉर्मल वेट पर्सन्स आहेत त्यांना 25 to 30 किलो कॅलरीज पर केजी आपण डाएट द्यायला पाहिजे. आणि जे अंडरवेट आहेत म्हणजे ज्यांचं BMI 18.5 पेक्षा कमी आहे अशा लोकांना 40 किलो कॅलरीज एनर्जी देऊन आपण डाएट प्लॅन करायला पाहिजे. त्यानंतर बघूयात आपण कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेट्स अवॉइड करायला पाहिजे. सिंपल कार्बोहायड्रेट देण्यापेक्षा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे ज्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे असे कार्बोहायड्रेट्स आपण पेशंट्सला द्यायला पाहिजे, जेणेकरून शुगर आणि इन्शुलिन याचं बाइंडिंग व्यवस्थित होईल आणि शुगर लेवल कंट्रोल राहतील. हाय फायबर कार्बोहायड्रेट जसे की होल ग्रेन्स, स्प्राउट्स यांचा उपयोग जास्त करायला पाहिजे. शुगरी ड्रिंक्स, चॉकलेट्स, शुगर, सिरप या सर्व गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. त्यानंतर प्रोटीन होईल तेवढं नॅचरल आणि प्लांट बेस्ड प्रोटीन्स घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यामधून आपल्याला फायबर्स देखील मिळतील. ॲनिमल प्रोटीनचा उपयोग कमी करायला पाहिजे. प्रोटीन हे 1 ग्रॅम पर केजी या पद्धतीने ॲडल्ट्स मध्ये, तर 1 to 1.5 ग्रॅम पर केजी चिल्ड्रन्स मध्ये आपण ॲडवाइस करायला पाहिजे. प्रोटीन रेस्ट्रिक्शन करायला पाहिजे आपल्याला. जे पेशंट डायबेटिक्स विथ रिनल डिसीजेसने ग्रसित असेल त्यांना थोडंसं प्रोटीनचं रेस्ट्रिक्शन करावं लागतं. प्रोटीन खूप गरजेचं असते कारण त्यामध्ये वेगवेगळे अमायनो ऍसिड्स असतात आणि ते टिश्यू रिपेअरसाठी खूप गरजेचे असतात. त्यानंतर बघूयात आपण फॅट आपल्याला होईल तेवढं कमीच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं इन्शुलिन चांगल्या पद्धतीने काम करेल. आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण त्याचबरोबर ट्रान्स फॅटचं प्रमाण तर खूप कमी घ्यायचं आहे आपल्याला. टोटल जेवणाच्या 10 ते 15% फॅट्स आपण घेतले पाहिजे. त्यामध्ये आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड यांचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून ॲथेरोस्क्लेरोसिस होणार नाही. आणि ॲथेरोस्क्लेरोसिस होण्याचे जास्त चान्सेस असतात डायबेटिक्स पेशंटमध्ये. त्यामुळे हार्ट आणि किडनीचे आपल्याला आजार होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर बघूयात आपण विटॅमिन्स आणि मिनरल्स. विटॅमिन्स आणि मिनरल्स स्पेशली विटॅमिन B12, कॅल्शियम आणि आयर्न यांचं डेफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते वेगन पेशंटमध्ये, त्याचबरोबर प्रेग्नेंट वुमेन आणि लॅक्टेटिंग वुमेन मध्ये. त्यानंतर आपल्याला विटॅमिन D3 आणि झिंक, क्रोमियम यांचं सप्लिमेंट देखील आपल्याला द्यायचं आहे. कारण जे हायपोग्लायसेमिक एजंट्स आपण घेतो म्हणजे टॅबलेट घेतो शुगरच्या, त्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी होण्याचे जास्त चान्सेस असतात. क्रोमियम जास्त घ्यायला पाहिजे आपण, कारण त्यामुळं आपलं कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते, शुगर नियंत्रित राहते आणि क्रोमियमची डेफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते डायबेटिक पेशंट मध्ये. त्यानंतर झिंक देखील खूप गरजेचं आहे. जे आपल्याला डायबेटिकमुळे इन्फेक्शन्स होतात ते वुंड हिलिंग मध्ये झिंक खूप गरजेचं असते. त्यामुळं आपल्याला विटॅमिन D3, कॅल्शियम, झिंक, क्रोमियम यांचं मायक्रोन्यूट्रिएंट सप्लिमेंट आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघूयात आपण फायबरमध्ये सॉल्युएबल आणि इनसॉल्युएबल फायबर दोन्ही फायबर खूप गरजेचे असतात. सॉल्युएबल फायबर्स आपल्याला फ्रुट्स मधून मिळत असतात, जे महत्वाचे असतात गॅस्ट्रिक एम्प्टाइंग डिले करण्यासाठी आणि शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी. त्याचबरोबर इनसॉल्युएबल फायबर्स आपल्याला मिळतात ग्रेन्स त्याचबरोबर व्हेजिटेबल्स मधून, जे की फिकल बल्क वाढवण्यासाठी गरजेचे असतात, कोलेस्टेरॉल कमी करतात. आणि सॉल्युबल इनसॉल्युबल दोन्ही फायबर्स शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी करतात, शुगरची पातळी मेंटेन ठेवतात, त्याचबरोबर बीपी देखील कंट्रोल ठेवण्यासाठी खूप गरजेचे असतात. त्यामुळं सॉल्युबल फायबर आणि इनसॉल्युबल फायबर खूप गरजेचे असतात. वेट लॉस मध्ये देखील खूप महत्वाचे ठरतात. त्यानंतर बघूयात आपण व्हॉट इज वॉटर इम्पॉर्टन्स इन केसेस ऑफ डायबिटीज. डायबेटिक पेशंट मध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला पॉलियुरिया आणि पॉलिफेजिया, पॉलिडिप्सिया होत असते. म्हणजे भरपूर तहान लागते पेशंटला, त्याचबरोबर भरपूर वेळेस युरिनेशनला जावं लागते. त्यामुळं डिहायड्रेशन टाळण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवायचं आहे. फक्त पाणी घेण्याऐवजी पाण्यासोबत तुम्ही दूध घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, ताक घेऊ शकता. त्या सर्व गोष्टी आपल्याला विदाउट शुगर यूज करायच्या आहेत. त्यानंतर बघूयात आपण व्हॉट इज ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे
जेवण केल्याच्या नंतर 1.5 तासानंतर जे आपलं पोस्ट प्रँडियल जे शुगर लेवल स्पाइक्स होतात ऍज कम्पेअर टू दी नॉर्मल फूड आणि जेवणाच्या नंतर जे पोस्ट प्रँडियल आपण ग्लुकोज स्पाइक झालेलं बघतो जेवणाच्या नंतर, त्या दोघांचं कंपॅरिझन म्हणजे आपलं ग्लायसेमिक इंडेक्स. ज्या फूडचं पोस्ट प्रँडियल ग्लुकोज लेवल वाढून येत असते अशा फूडमध्ये आपल्याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड आपल्याला घ्यायचे नसतात. हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड जसे की पॉलिश केलेले तांदूळ, त्याचबरोबर आंबा, चिक्कू, त्याचबरोबर केळ, हे सगळे हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड असतात. तर ते आपल्याला डायबेटिक्स पेशंटमध्ये घ्यायचे नसतात. हाय ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय ग्लायसेमिक लोड असणारे पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे असतात. त्यानंतर बघूयात आपण ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. डायबिटीजची ट्रीटमेंट ही जनरली डाएट मॉडिफिकेशन, वेट मॉडिफिकेशन किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने आपण कंट्रोल करू शकतो. डाएट कंट्रोल म्हणजे खाण्यामध्ये गोड पदार्थ कमी खाणं, बाहेरचं कमी खाणं, या सर्व गोष्टी आपण करून डाएट मॉडिफिकेशन. त्याचबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे झोप व्यवस्थित घेणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं, हे सर्व करून आपण डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. हे सर्व करून देखील जर डायबिटीज कंट्रोलमध्ये नाही राहिला तर आपल्याला ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स घ्यावे लागतात. म्हणजे डायबेटॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार काही आपल्याला मेडिकेशन्स घ्यावे लागतात ज्यामुळे आपलं डायबिटीज कंट्रोल राहील. हे करून सुद्धा जर आपलं डायबिटीज कंट्रोल राहत नसेल तर आपल्याला इन्शुलिन थेरपीवर डायबेटॉलॉजिस्ट ठेवत असतात. त्यानंतर बघूयात आपण व्हॉट इज दी डायटरी इंटरव्हेन्शन्स, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काय चेंजेस करावे लागतात जेणेकरून आपलं डायबिटीज कमी होईल किंवा कंट्रोल राहील. त्यामध्ये सुरुवातीला बघूयात आपण की आपल्याला सिंपल शुगर अवॉइड करायची आहे. कुठल्याही पद्धतीने आपल्याला साखर खायची नाहीये, ज्यामुळे आपलं इन्शुलिन रेजिस्टन्स होईल आणि शुगरच्या स्पाइक्स वाढतील. त्यानंतर आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट पदार्थ खायचे आहेत ज्याच्यामध्ये हाय फायबर्स असतील, जसं की होल ग्रेन्स खायचे आहेत, लिग्युम्स, डाळी, कडधान्य यांचा उपयोग आपल्याला जास्त करायचा आहे, जेणेकरून आपलं इन्शुलिन चांगलं सिक्रिट होईल आणि शुगरच्या स्पाइक्स कमी होतील. त्यानंतर आपल्याला प्रोटीन चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे. प्रोटीन चांगलं घेतलं तर इन्शुलिन चांगलं बनेल आणि शुगरला आपल्याला कंट्रोल ठेवता येईल. आपल्याला ॲनिमल प्रोटीन कमी खायचं आहे, प्लांट प्रोटीन जास्त खायचं आहे. प्लांट प्रोटीन मध्ये आपल्याला फायबर जास्त मिळतील जेणेकरून आपले शुगर कंट्रोल राहील. त्यानंतर आपल्याला मिक्सचर ऑफ ऑइल यूज करायचे आहेत. मिक्सचर ऑफ ऑइल म्हणजे एकच तेल प्रत्येक महिन्याला न खाता वेगवेगळे तेल मिक्स करून खाल्ल्यामुळे आपल्याला मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स चांगल्या पद्धतीने मिळतात. त्यानंतर आपल्याला ॲनिमल फॅट, त्याचबरोबर सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट यांचा उपयोग करायचा नाही आहे. आपल्याला मुफा आणि पुफा असे ऑइल्स यूज करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला खाण्यामध्ये चिकन किंवा फिशचा उपयोग आपण एखादी वेळेस करू शकतो. त्यानंतर फ्राईड फूड म्हणजे तळलेले पदार्थ आपल्याला बिलकुल खायचे नाहीये. त्यानंतर हाय प्रोटीन इंटेक हे कधी पण चांगलंच असते, पण ज्या लोकांना डायबिटीज बरोबर किडनीचा आजार आहे अशा लोकांनी प्रोटीन इंटेक थोडंसं कमीच ठेवलं पाहिजे. त्यानंतर ॲनिमल प्रोटीन कमी घ्यायचं आहे, प्लांट प्रोटीन जास्त घ्यायचं आहे. विटॅमिन्स आणि मिनरल्स सप्लिमेंटेशन खूप गरजेचे असतात ज्यांना मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी आहे. त्यानंतर टाइमली इनटेक ऑफ इन बिटवीन मील्स म्हणजे बरोबर वेळेवर आपल्याला जेवण घ्यायचं आहे. 3 मेन मील्स घ्यायचे आहेत आणि 3 इन बिटवीन स्नॅक्स घ्यायचे आहेत. जसे की आपण ब्रेकफास्ट घेतो, लंच घेतो, डिनर घेतो, तर त्यामध्ये आपल्याला मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट, त्यानंतर इव्हनिंग स्नॅक आणि बेड टाइम असे 3 एक्स्ट्रा स्नॅकिंग पण आपल्याला घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला हायपोग्लायसिमिया किंवा हायपरग्लायसिमियाचे स्पाइक्स टाळता येतील. त्यानंतर आपल्याला फूड एक्सचेंज लिस्ट याकडे पण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे ज्या गोष्टी हाय ग्लायसेमिक इंडेक्सच्या आहेत त्याच्याऐवजी आपल्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले पदार्थ त्या जागी आपल्याला ऍड करायचे आहे. म्हणजे सीजनल फ्रूट मध्ये जर आपण केळ खात असेल तर त्याऐवजी संत्री किंवा मोसंबी असं आपण एक्सचेंज करू शकतो. म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्स पेक्षा लो ग्लायसेमिक इंडेक्स आपण प्रेफर करू शकतो. त्यानंतर आपल्याला राईस ब्रान कधी पण चांगलं पडते ऍज कम्पेअर टू
पॉलिश्ड राईस, म्हणजे पॉलिश्ड राईस घेण्याच्या ऐवजी आपल्याला राईस ब्रान किंवा ब्राऊन राईस यूज करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मिक्स्ड अनसॅच्युरेटेड रॉ अँड ड्राय रोस्टेड नट्स यांचा उपयोग पण करायचा आहे. म्हणजे आपण जे नट्स खातो त्यामध्ये आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात, जेणेकरून आपल्याला बीपी कंट्रोल ठेवण्यात येईल, शुगर कंट्रोल ठेवण्यात येईल आणि नसांचं देखील आपल्याला चांगलं आरोग्य ठेवता येईल. त्यानंतर वाईड व्हरायटी ऑफ फूड आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे एकाच प्रकारचं रोज रोज जेवण न घेता वेगवेगळ्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश आपण करू शकतो. अवॉइड अल्कोहोल, त्याचबरोबर अवॉइड स्मोकिंग, त्याच्यानंतर उपवास करायचा नाहीये किंवा भरपूर एकदाच खायचं पण नाहीये. अवॉइड फिस्टिंग अँड फास्टिंग. त्यानंतर रेग्युलेटिंग दी मील इज नीडेड फॉर दी पर्सन्स टेकिंग इन्शुलिन. ज्या लोकांना इन्शुलिन थेरपी चालू आहे त्यांनी आपल्या जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवल्या पाहिजेत, म्हणजे शुगर स्पाइक्स होणार नाहीत. त्यानंतर प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सचा यूज आपण करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शुगर लेवल चांगल्या राहतील आणि आपल्याला गट प्रॉब्लेम देखील होणार नाही. आपल्याला सोडियमचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, जे लोक हायपरटेन्सिव्ह डायबेटिक्स आहेत अशा पेशंटमध्ये. त्याच्यानंतर जंक फूड अवॉइड करायचं आहे. त्याच्यानंतर जे डायबेटिक्स पेशंट आहेत ते ऑकेजनल यूज करू शकतात आर्टिफिशियल स्वीटनर्सचं, जसं की स्टिविया वगैरे, पण रेग्युलर इनटेक आपल्याला ठेवायचा नाहीये. स्पेशल डायबेटिक फूड जे आपल्याला आजकाल बाजारामध्ये मिळते ते खूप महाग असते आणि त्याचा असा विशेष काही उपयोग पण नाही. त्यामुळं घरात बनवलेलं हेल्दी डाएट आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर अँटी हायपर ग्लायसेमिक एजंट जसं की कार्बोज, जे आपल्याला भातामधून मिळत नाही पण गव्हामध्ये किंवा ज्वारीमध्ये ते चांगल्या पद्धतीने असते. त्यामुळे भाताच्या ऐवजी ज्वारी किंवा गव्हाच्या पोळ्या खाणं तुम्ही जास्त प्रेफर करायला पाहिजे. त्यानंतर व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचा उपयोग जास्त करायला पाहिजे, जेणेकरून आपलं मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी आहे ते कमी होईल. त्यानंतर आपल्याला ओव्हरवेट आणि ओबेस पेशंट जे आहेत, ज्यांना टाईप 2 डायबिटीज आहे, अशा लोकांनी वेट मॅनेजमेंट करायला पाहिजे. वेट मॅनेजमेंट केल्यामुळे आपल्याला डायबिटीजचं जे स्पाइक्स असतात ते देखील कमी होतील. एनर्जी इनटेक पण आपल्याला आयडियल बॉडी वेट, एज, सेक्स या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला कॅल्क्युलेट करूनच आपल्याला डाएट प्लॅन करावं लागत असते. त्याच्यानंतर मॉडरेट फिजिकल ऍक्टिव्हिटी, डिक्रीज मेंटल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, त्याच्यानंतर साऊंड स्लीप, या सर्व गोष्टी करून आपण शुगर लेवल कंट्रोल ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला कॉम्प्लिकेशन्स बघायचे आहेत डायबिटीजचे. कॉम्प्लिकेशन्स मध्ये दोन पद्धतीचे असतात, अॅक्यूट कॉम्प्लिकेशन्स आणि क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स. अॅक्यूट कॉम्प्लिकेशन्स मध्ये हायपोग्लायसिमिया किंवा एखाद्या वेळेस कीटोॲसिडोसिस अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हायपोग्लायसिमिया मध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी झालेलं असते, म्हणजे 70 mg/dl पेक्षा पण कमी झालेलं असते. तर अशा पेशंट्स मध्ये आपल्याला स्वेटिंग, चक्कर येणं किंवा चक्कर येऊन पडणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कीटोॲसिडोसिस मध्ये आपल्याला कीटोन बॉडीज फॉर्म झालेले दिसतात, ते आपल्याला लघवीमध्ये बघायला मिळतात. किंवा अशा पेशंट्स मध्ये आपल्याला घामाचा किंवा श्वासाचा गोडसर वास येतो. असे पेशंट्स देखील बऱ्याच वेळेस चक्कर येऊन पडतात. हे कीटोॲसिडोसिस आणि हायपोग्लायसिमिया हे अॅक्यूट कॉम्प्लिकेशन झाले. त्यानंतर जर आपल्याला क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स बघायचे झाले डायबिटीजचे, तर अशा पेशंटमध्ये आपल्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी बघायला मिळते. म्हणजे बराच वेळ जर डायबिटीज राहिलं तर आपल्याला त्याचा इफेक्ट आपल्याला किडनीवर बघायला मिळतो, म्हणजे किडनीचं काम देखील बऱ्याच वेळेस हॅम्पर व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर डायबेटिक रेटॅनोपॅथी, म्हणजे जे लोक डायबेटिक्स आहेत अशा पेशंट्स मध्ये आपल्याला व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये पण बऱ्याच वेळेस इम्पेअरमेंट बघायला मिळते, कमी दिसणं किंवा ब्लर दिसणं, डोळ्यामध्ये ऍब्सेसेस होणं, हे असे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला डायबेटिक रेटॅनोपॅथी मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर डायबेटिक न्यूरोपॅथी, म्हणजे डायबेटिक पेशंट मध्ये बऱ्याच वेळेस हातापायाला मुंग्या येणं, सुन्नपणा येणं, दुखणं, हे पेरिफेरल नर्वचे एंडिंग्स डॅमेज झाल्यामुळं पेरिफेरल डायबेटिक न्यूरोपॅथी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला डायबेटिक इन्फेक्शन्स देखील होतात. इन्फेक्शन मध्ये जनरली आपल्याला ट्युबरक्युलोसिस बघायला मिळते किंवा स्किन इन्फेक्शन्स,
बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की डायबेटिक फूड झालेलं असते किंवा अनहिलिंग वुंड्स आपल्याला भरपूर डायबेटिक पेशंट मध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर वारंवार UTI सारखे इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळतात. डायबिटीज हा एक मल्टीफॅसेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, त्यामुळं याची ट्रीटमेंट देखील मल्टीफॅसेटेड आहे. म्हणजे डायबेटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने आपण जे काही ओरल हायपोग्लायसेमिक एजंट किंवा इन्शुलिन थेरपी घेत असतो, त्याचबरोबर आपल्याला डायटिशियनच्या मदतीने डाएट प्लॅन करून फिजिकल एक्सरसाइज करून देखील आपल्याला डायबिटीज कंट्रोल करावा लागत असतो. ॲज अ डायटिशियन मी तुम्हाला एक स्लोगन सांगतो, यू कॅन कंट्रोल युअर डायबिटीज, अदरवाइज युअर डायबिटीज कंट्रोल्स यू. थँक यू.